संधी. चला, आज जागतिक योगा दिन. तुम्हाला योगा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्ह शिकायला सुरुवात करतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या मित्रांना करून शिका जॉईन करायला सांगा. स्क्रीन ओके, साऊंड ओके. थँक्यू प्रशांत, थँक्यू प्रदीप, थँक्यू ऐश्वर्या. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनुस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील जे लेक्चर आहेत ते तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. आम्ही तो डाटा पब्लिकली ठेवला आहे, सगळ्यांसाठी खुला ठेवला आहे. चला, प्रत्येक घटकावरती म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती, सैनिकी स्कूलचे जे घटक आहेत, जे धडे आहेत, त्या प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल. त्याचबरोबर जे तुम्ही सराव टेस्ट सोडवणार आहात त्याचा निकाल पाहण्याची लिंक तुम्ही तर लगेच पाहणार आहात, परंतु आपले पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्र यांनाही तो निकाल पाहता येणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. पहा, त्या लिंकचा वापर करून आपणही आपल्या विद्यार्थ्याचा, आपल्या मुलांचा निकाल पाहू शकता. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. त्या नोट्सचा वापर करूनही आपण प्रिंट काढून अभ्यास करू शकता. पहा, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी म्हणजे जवाहर नवोदय, शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत. त्याचाही तुम्ही उपयोग करून सराव टेस्ट लिंक PDF चा वापर करू शकता. त्याचबरोबर युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर युट्यूबला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या मित्रांमध्ये, शिक्षकांना, आपल्या नातेवाईकांना शेअर करा. चला, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअप वरती तुम्ही ज्या दिवशी जॉईन व्हाल त्या दिवसापासून पुढचेच मेसेज लिंक तुम्हाला उपलब्ध होतील, परंतु टेलिग्राम चॅनलला जर जॉईन केलास तर तुम्हाला तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व PDF, सराव टेस्ट, निकाल, त्याचबरोबर इतर सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला टेलिग्राम वरती अगदी तासिका सुरू झालेल्या दिवसापासूनच उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवले की 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. पहा, 5वीच्या जवाहर नवोदय आणि सैनिकी स्कूलचे रेकॉर्डेड बॅच 5,000 पर्यंत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. परंतु आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण, गरीब व श्रीमंत, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या 4थी आणि 5वीतील मुलांसाठी या तासिका खूप उपयुक्त. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा, जवाहर नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या पुस्तकामध्ये आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासाला मिळतात.
परंतु आम्हाला असं जाणवलं 50 ते 60 उतारे आपल्याला परीक्षेसाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आम्ही 200 प्लस PDF स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही घेऊन आलो आहोत. या तासिकेचा, या घटकाचा, या डिजिटल साहित्याचा वापर करून आपण आपला अभ्यास करावा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 177 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 177 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवाल, अगदी खात्रीशीर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला भाषा विषयासाठी प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे एकूण 20 प्रश्न आहेत. त्या 20 प्रश्नामध्ये आपल्याला 4 उत्तरामध्ये प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न असे एकूण 20 प्रश्न, आणि या 20 प्रश्नाचे पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. आणि तो सराव करण्यासाठी आम्ही डिजिटल साहित्य तुमच्या पुढे उपलब्ध करून देत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या साहित्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. जे विद्यार्थी आम्ही दिलेल्या उत्तरामध्ये पैकीचे पैकी गुण घेतील त्यांना परीक्षेमध्ये पैकीची पैकी गुण घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. पहा, चला तर तुमच्यासाठी उतारा क्रमांक 177 स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा. सर्वांनी उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून आपल्याला उतार्यामध्ये पुढे जाता येईल. जे अद्याप मित्र जॉईन नसतील त्यांना फोन करून तासिकेला जॉईन करायला सांगा. कशाला नाही, कशाला. क्षितिजा खाडे, तनुष्का खाडे, सार्थक खटके,
कृष्णा खाडे, सार्थक, प्रशांत सानप, यशस्वी भवर, प्रदीप सानप, अक्षरा सानप, ऐश्वर्या खटके, अभिनंदन, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचा उत्तरा वाचून झाला आहे. काळजीपूर्वक वाचला असेल तुम्ही. पहा, अगदी उतारा सोपा आणि त्यावरील प्रश्न अगदी सोपे, अगदी पैकीचे पैकी गुण घेण्यासारखा सोपा उतारा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. एक नवीन 177 नंबरचा. ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला मी उतारा वाचतो, काळजीपूर्वक ऐका. उतारा क्रमांक 177. याच्यामध्ये काही शब्द टाईप करताना चुकले आहेत, ते मी बरोबर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. पहा, उतारा क्रमांक 177. सुराणा हा जमिनीत वाढणारा कंद आहे. अगदी प्राचीन काळापासून मानवाच्या आहारात असलेला हा कंद आहे. सुराणा दोन प्रकारे आढळतात, एक खाजर व दुसरा खजुऱ्या. सुराणाच्या सेवनाने तोंडाला घशाला सूज सुटते, काहींच्या चेहऱ्यांना सुचतो. गोड सुराणा गुणांच्या दृष्टीने फार चांगला असते. गोड सुराणाच्या घराचा रंग पांढरा किंवा फिक्कट गुलाबी असतो. मलबार मधील सुराणाचे उत्पन्न सर्वाधिक होते. कंदमुळात सुराणाची भाजी सर्वोत्तम समजली जाते. तुपर्क फोडणी देऊन भाजी करतात. याशिवाय पुरी, शिरा, पोळी, खीर या पदार्थातही सुराणापासून बनवले जातात. सुराणाचे लोणचेही घातले जाते. सुराणात फॅट व सोडियम कमी असते, त्यामुळे हाडे कमजोर होत नाहीत. सुराणातील पोटॅशियममुळे हृदयविकार टळतो. खोकला, दमा किंवा मळमळ होत असलेल्या सुराणा खावा. मूळ व्याधावर सुराणाचे पातळ कप तळून खावेत. शरीरातील ऊर्जा व उत्साह टिकून ठेवण्यासाठी सुराणाचा नियमित वापर करावा. पहा, सुराणा नावाचं एक कंदमुळे पहा, त्या कंदमुळाचा उपयोग करून आपल्या शरीरातील बरेचसे आजार बरे होतात. याच्याबद्दल माहिती. सुराणा कशा कशा प्रकारे खाल्ला जातो, सुराणा खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल सविस्तर माहिती. काही जाग्यावर टायपिंग चुकलेली आहे. पहा, इथं 3 नंबरच्या ओळीत पशाला शब्द आहे, तिथं घशाला असं समजावा. पहा, 2-3 शब्द टाईप करण्यात माझ्याकडून चुकले, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, उमेर अभिनंदन, कृष्णा खाडे अभिनंदन. चला, तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवर. कंदमुळाचे उत्पन्न सर्वात जास्त होते. कंदमुळाचे उत्पन्न सर्वात जास्त होते. कोणते कंदमुळ आहे की त्याचं सर्वात जास्त उत्पन्न होतं? पहा, पर्याय ए बीट. पहा, तुम्ही खाल्ला असेल, लाल रंगाचं असतं. पहा, बटाट्यासारखं गोल, त्याला टोक असतं, त्याला आपण बीट म्हणतो. पर्याय बी मुळा, पांढऱ्या रंगाचा असतो. पहा, जमिनीमध्ये येतो. 3 नंबरचं सुराणा. 4 नंबरचं रताळे. पहा, एकादशीच्या दिवशी आपण रताळे शिजून खातो. रताळे लाल रंगाचं त्वचा असलेले, त्यांना आतमध्ये पांढरा. पहा, कोणत्या कंदमुळाचं उत्पन्न सर्वात जास्त होतं? पहा, यामध्ये तुम्हाला उतार्यामध्ये याचं उत्तर ओळ क्रमांक शोधून टाकायचंय, जेणेकरून आपलं चुकणार नाही. उत्तर टाकताना काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं टाईप करू नका. येत असताना चुकीचं टाईप केलं तर मी तुम्हाला चुकीचंच म्हणणार आहे. प्रशांत सानप सुरण म्हणतोय, सी उत्तर. वेदांत केशोरे, सी उत्तर. वैष्णवी सोनवणे, सी उत्तर. क्षितिजा खाडे, सी उत्तर. तनुष्का खाडे, क्षितिजा खाडे, सी उत्तर. तनुष्का खटके, सी उत्तर. कृष्णा सानप, सी उत्तर. अक्षता सानप, सी उत्तर. ऐश्वर्या खटके, सी उत्तर. सार्थक खटके, सी उत्तर. ऐश्वर्या भवर, सी उत्तर. कृष्णा खाडे, सी. उमेर अत्तार, सी उत्तर. वैष्णवी प्रशांत म्हणताय 5वी ओळ किंवा पहिली ओळ. पहा, ओळ क्रमांक 5 का पहिली. पहा, 5 नंबरच्या ओळीमध्ये आहे, मलबार मध्ये सुराणाचे उत्पन्न सर्वाधिक होते. पहा, सर्वाधिक होते. आपल्याला यामध्ये एकाच कंदमुळाचा जर उल्लेख आलेला असेल तर आपल्याला बाकीच्या कंदमुळाकडे पाहण्याची गरज नाही. 5वी ओळ सांगणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रशांत, वैष्णवी, क्षितिजा, तुम्ही ओळ क्रमांक शोधली. कृष्णा, अभिनंदन. चौघांचंही अभिनंदन. पहा, ओळ शोधून टाकायला सवय लावा, जेणेकरून आपल्या परीक्षेतही हेच सवय लागेल.
यशस्वी भवर फिफ्थ लाईन म्हणते अभिनंदन यशस्वी. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान. पहिल्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तुमचं पहिलंच उत्तर बरोबर बघून खूप आनंद झाला. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न, उत्तरा क्रमांक 177 मधील दुसरा प्रश्न, कंदमुळाचे प्रकार. कंदमुळाचे प्रकार पहा, पर्याय काळा व मऊ, पर्याय बी गोड व तुरट, पर्याय सी खाजर व गोड आणि पर्याय डी खाजर व आंबट. चला योग्य उत्तर टाईप करा. आपल्याला हा प्रश्नही उत्तरामध्ये सापडतो. उत्तरामध्ये या कंदमुळाच्या चवीचा प्रकार आलेला आहे. योग्य प्रकार शोधा आणि उत्तर टाका. ओळ क्रमांकही शोधा. त्याच्यामध्ये ही चव आहे पहा. कंदमुळाचे प्रकार कसे असतात आपल्या उत्तरामधील पाहिजेत आपल्याला, ना की बाजारामधील. चला योग्य उत्तर टाका. कृष्णा खाडे सी उत्तर म्हणतोय खाजर व गोड. यशस्वी भवर, कृष्णा खाडे ओळ क्रमांक टाकताय, सेकंड लाईन म्हणताय. अभिनंदन तुमच्या दोघांचं, खूप छान. आधी योग्य उत्तर शोधलं. यशस्वी भवर शी उत्तर, सार्थक खटके शी उत्तर, क्षितिजा खाडे शी उत्तर, तनुष्का खटके शी उत्तर, अक्षता सानप शी उत्तर, ऐश्वर्या खटके शी उत्तर, वैष्णवी सोनवणे शी उत्तर, उमेर अत्तार सी उत्तर, वैष्णवी आणि प्रशांत ओळ क्रमांक सांगताय. प्रशांत सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन. वैष्णवी, क्षितिजा पण खाडे पहिली ओळ मध्ये, क्षितिजा पहिल्या ओळीमध्ये याचं उत्तर नाही. सेकंड लाईन मध्ये उत्तर आहे बघा, एक खाजर व दुसरे गोड खाजर सुराणाचे सेवनाने तोंडाला. इथं त्याचं उत्तर आहे क्षितिजा. दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर, पहिल्या ओळीमध्ये उत्तर नाही. सार्थक खटके दुसरी ओळ, वेदांत किशोरे सी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर, तनुष्का खटके दुसरी ओळ म्हणते अभिनंदन. ऐश्वर्या सेकंड म्हणते, तुमचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न दुसरा, कंदमुळाचे प्रकार. पर्याय सी योग्य उत्तर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, अगदी बरोबर उत्तर. कंदमुळाचे प्रकार खाजर व गोड, सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. दोन्ही प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, शरीरात ऊर्जा व उत्साह टिकून ठेवण्यासाठी काय? शरीरात ऊर्जा व उत्साह टिकून ठेवण्यासाठी काय? पर्याय नियमित व्यायाम करावा, पर्याय ए नियमित व्यायाम करावा, पर्याय बी भरपूर पाणी प्यावं, पर्याय बी भरपूर पाणी प्यावे, पर्याय सी सूर्यनमस्कार करावेत, पर्याय सी सूर्यनमस्कार करावेत आणि शेवटचा पर्याय डी सुराणाचा नियमित सेवन करावा. सुराणाचा नियमित सेवन करावा. पहा, तुम्हाला उत्तरामध्ये जर खालून सुरुवात केली तर अगदी लवकर सापडेल. पहा, यशस्वी भवरने राईट टाकलंय. पहा, यशस्वी क्षितिजा लास्ट लाईन म्हणतात, तुमचं खूप खूप अभिनंदन. शेवटच्या ओळीत उत्तर पाहता क्षणी उत्तर सापडलं. पहा, तुमची नजर अगदी तीक्ष्ण. यशस्वी भवर डी उत्तर, सार्थक खटके डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, यशस्वी प्रशांत सानप डी उत्तर, अक्षरा सानप डी उत्तर, प्रशांत, वैष्णवी आणि ओळ क्रमांक सांगताय. सार्थक ओळ क्रमांक सांगतोय अभिनंदन. शेवटची ओळ म्हणतोय प्रशांत सानप डी उत्तर, तनुष्का खटके डी उत्तर, वेदांत किशोरे डी उत्तर, ऐश्वर्या खटके डी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर. पहा, अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर. तिन्ही प्रश्नाचे उत्तर आहे बरोबर. तुमची ओळही बरोबर. खूप छान विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये आपलं असं करायचंय की त्या कागदावरती म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेवरती उत्तरातल्या त्या ओळीला खून करायची, रेष मारायची त्याच्या खाली. प्रश्नाच्या खालच्या उत्तराला म्हणजे ए बी सी डी पैकी जे बरोबर असेल त्याला बरोबरची खून करायची. नंतर उत्तर पत्रिकेतला तोच प्रश्न क्रमांक शोधायचा. मग तो 61 असेल, 65 असेल, 67 असेल, 178 असेल, कोणताही असेल, त्या प्रश्न क्रमांकाचा ज्या प्रश्नाचं ज्या उत्तर आपण त्याला टिक केली बरोबरची तेच गोल सर्कल आपल्याला रंगवायचे. त्यामुळे आपल्याला या क्रमाने गेलं तर आपले उत्तर चुकणार नाहीत. पहा, तिन्ही प्रश्नाची अगदी योग्य उत्तर. आतापर्यंत कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, अगदी पैकीची पैकी. चला, उमेर अत्तार डी उत्तर. उमेर, तुझं अभिनंदन. चला प्रश्न तिसरा, शरीरातील ऊर्जा व उत्साह टिकून ठेवण्यासाठी काय? तर वरील तिन्ही पर्याय बरोबर आहेत.
नियमित व्यायाम करणं हा पण बरोबर आहे, भरपूर पाणी प्यावं हे पण बरोबर आहे, सूर्यनमस्कार करणं हा पण बरोबर आहे. परंतु आपल्या उत्तरामध्ये आलेलं योग्य उत्तर आहे पर्याय डी. म्हणजे आपल्या उत्तरात जे उत्तर बरोबर आहे तेच उत्तर आपल्यासाठी सध्या बरोबर आहे. जरी बाकीचे पर्याय बरोबर असले तरी आपल्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही. चला, ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय अगदी सर्वांनीच डी उत्तर दिलंय, तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न, हाडे कमजोर होत नाहीत कारण. प्रश्न चौथा, हाडे कमजोर होत नाहीत कारण. पर्याय नियमित व्यायाम केल्याने, पर्याय ए नियमित व्यायाम केल्याने, पर्याय बी सुराणाची फॅट व सोडियम कमी असतं त्यामुळे, पर्याय बी सुराणात फॅट व सोडियम कमी असतं त्यामुळे, पर्याय सी सुराणात पोटॅशियम असते म्हणून, सुराणात पोटॅशियम असते म्हणून, आणि पर्याय डी सुराणात ए व बी जीवनसत्व असल्यामुळे. पहा, पर्याय डी म्हणतोय सुराणामध्ये ए आणि बी जीवनसत्व. पहा, 4 प्रकारचे जीवनसत्व असतात, ए बी सी आणि डी. अ ब क ड हे जीवनसत्व आपल्याला तुम्हाला त्या दिवशी सांगितलं बघा. ड जीवनसत्व आपल्याला सूर्यप्रकाशापासून फ्री मध्ये मिळतं, ते रोज सकाळी घेत जा. सकाळ सकाळ कवळ्या उन्हात बसत जा. आपल्या लहान मुलाला 6 वर्षाच्या खालच्या बाळाला सकाळ सकाळ उन्हामध्ये ठेवीत जा, जेणेकरून त्याला डी जीवनसत्व फ्री मध्ये मिळतंय. त्याचा लाभ घेत जा. जसं आपल्या फ्री तासिकेचा तुम्ही लाभ घेताय तसं सूर्याकडून मिळणाऱ्या डी जीवनसत्वाचाही लाभ घेत चला. आणि या चौथ्या प्रश्नाचं उत्तरामध्ये शोधून मला योग्य उत्तर टाका. चुकीचं उत्तर बऱ्याच जणांचं यायला लागलंय. चला, बरेच जण म्हणताय ए आणि बी जीवनसत्वामुळे डी उत्तर देताय. पहा, डी उत्तर आपल्या उत्तरामध्ये कुठं आढळते का, ओळ आढळते का तुम्हाला? कशामुळं? एकमेकाचं बघून डी उत्तर टाकताय तुम्ही. तुम्हाला उत्तरामध्ये कुठं आढळलंय का सुराणामध्ये ए आणि बी जीवनसत्व आहेत? कुठं दिसतंय का तुम्हाला? म्हणजे तुम्ही मी काहीतरी बोललो त्याचं ऐकून लगेच उत्तर टाकताय, तुम्ही शोधायचं काम करत नाही. आपलं अंदाजे चालू आहे ता शिका. ओळ सापडली का तुम्हाला? हाडे कमजोर होत नाहीत त्याचं काय कारण आहे? हाडे कमजोर होत नाहीत त्याचं काय कारण आहे? सापडलं का उत्तरामध्ये? कशामुळे उत्तर टाकताय तुम्ही? यशस्वी भवर ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, तनुष्का खटके ए उत्तर, वैष्णवी सोनवणे बी उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर. पहा, ए उत्तर, नियमित व्यायाम केल्याने हाडे कमजोर होत नाहीत. आपल्या उत्तरामध्ये असं आलंय का नियमित व्यायाम केल्याने हाडे कमजोर होत नाहीत? आपल्या उत्तरामध्ये असं उत्तर आहे का? वैष्णवी खालून चौथी आणि तिसरी ओळ सांगते, पहा ती ओळ वाचा. सुराणात फॅट व सोडियम कमी असते त्यामुळे हाडे कमजोर होत नाहीत. पहा, सुराणात फॅट आणि सोडियम कमी असते त्यामुळे हाडे कमजोर होत नाहीत. वळीनी यशस्वी आणि वैष्णवीने अगदी योग्य वळ शोधली. तुम्ही वळ न शोधता पटापट सगळ्यात आधी माझं कसं जाईल यासाठी गडबड, आणि ही गडबड धावपळ तुम्हाला चुकीच्या उत्तराकडे घेऊन जाते आणि आपले मार्क घालवते, आपली इज्जत घालवते. पहा, आपल्या सत्सद बुद्धीला विचार करून योग्य उत्तर टाईप करत जा. विनाकारण दुसऱ्याने बी टाकलं, दुसऱ्याने डी टाकलं म्हणून टाकू नका. आपलं आपण उत्तर शोधून उत्तर टाकत जा, जेणेकरून आपल्याला अभ्यासाची सवय लागेल. प्रशांत सानप बी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप ए उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, अनुष्का थुर्वे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, हुमेर अत्तार बी उत्तर. पहा, काही जणांनी ए टाकलंय, काही जणांनी डी टाकलं होतं. तुम्ही उत्तराशी संलग्न उत्तर शोधत नाही. तुम्हाला व्यायाम केल्याने हाडं कमजोर होत नाही हे मला जरी मान्य असलं, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, पहा आपल्याला याचा उत्तराशी काही संबंध आहे का त्या वाक्याचा? तर नाही. तर कशामुळे आपलं हे उत्तर येऊ शकतं? परीक्षेच्या वेळेसही अशी गडबड करू नका. उत्तरात असलेलंच उत्तर योग्य उत्तर समजा. मलाही मान्य आहे की व्यायाम केल्याने हाडे कमजोर होत नाहीत, परंतु ते आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त, उत्तरामधील उत्तरासाठी नाही. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. ऐश्वर्या खटके बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर. चला, ज्यांचं बी उत्तर आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी काळजीपूर्वक उत्तराचे उत्तर टाकत चला. गडबड करू नका, दमाने टाका. उत्तर उशिरा आलं तरी चालेल, परंतु बरोबर येणं खूप गरजेचं.
विनाकारण तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका. पहा चौथा प्रश्न, हाडे कमजोर नाही होत नाही त्याचं योग्य उत्तर पर्याय बी, सुराणात फॅट व सोडियम कमी असते त्यामुळे. चला बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी पाचवा प्रश्न, खजऱ्या सुराणामुळे कोणता त्रास होत नाही? खजऱ्या सुराणामुळे कोणता त्रास होत नाही? पर्याय तोंडाला खाज सुटणे, पर्याय बी चेहरा सुजतो, पर्याय सी फक्त ए बरोबर तोंडाला खाज सुटत नाही, आणि पर्याय डी म्हणतोय ए आणि बी दोन्ही पर्याय बरोबर. पर्याय डी म्हणतोय तोंडाला खाजही सुटते तेही बरं होतं आणि चेहराही सुटतो तेही बरं होतं. पहा कोणता त्रास होत नाही, खाजऱ्या सुराणामुळे कोणता त्रास होत नाही. ओळ क्रमांक शोधा. सगळ्यात आधी ओळ क्रमांक शोधून टाका जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. कृष्णा खाडे, ओळ क्रमांक शोधलीस का तू? ओळ क्रमांक शोध आणि नंतर टाक. खजऱ्या सुराणामुळे कोणता त्रास होत नाही? कृष्णा म्हणतोय थर्ड लाईन बरोबर. कृष्णा, उत्तर कसं काय चुकलं? उत्तर बरोबर टाका. पहा कोणतं उत्तर येईल मग बरोबर. यशस्वी भवर सेकंड आणि थर्ड लाईन मध्ये कृष्णा थर्ड लाईन म्हणतोय. तुमचं खूप खूप अभिनंदन. आता उत्तर टाका, बघू कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. खजऱ्या सुराणामुळे कोणता त्रास होत नाही. चला योग्य उत्तर कृष्णा फक्त सी म्हणतोय, म्हणजे तोंडाला खाज सुटते. सी उत्तर देतोय. वेदांत किशोरे सी उत्तर देतोय. अगदी चुकीचं उत्तर टाईप करताय तुम्ही. सी उत्तर आणि ए उत्तर एकच आहे. सी उत्तर आणि ए उत्तर एकच आहे. नीट पहा. पहिलं म्हणतोय तोंडाला खाज सुटते आणि सी म्हणतोय फक्त पर्याय ए बरोबर. म्हणजे सी आणि ए दोन्ही पण जर एकच आहेत तर याचं कोणतं योग्य उत्तर असं? तुम्ही सर्वजण चुकीचं उत्तर टाईप करताय. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधायची सवय थोडी चुकीची. चला योग्य उत्तर टाईप करा. कृष्णा खाडे डी उत्तर. पहा पर्याय ए आणि बी दोन्ही म्हणतोय तो. जर सी बरोबर असेल तर ए पण बरोबर आहे. म्हणजे तुमचं ए किंवा सी पैकी एक उत्तर पाहिजे होतं. तुम्ही सी देताय ते साफ चुकीचं. ऐश्वर्या खटके डी उत्तर. चला योग्य उत्तर टाईप करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न आपले मार्क घेऊन जातात. आपल्या पैकी मार्कापासून बाजूला ठेवतात. उमेर अत्तार सी उत्तर. तनुष्का खटके डी उत्तर. ऐश्वर्या भोर ए उत्तर. क्षितिजा खाडे ए उत्तर. पाचव्या प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं. प्रशांत सानप सी उत्तर. ऐश्वर्या खटके सी उत्तर. चला प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर. अक्षता सानप ए उत्तर. सार्थक खटके ए उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे. चला पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर मी सांगतो. पहा पर्याय डी हा योग्य उत्तर. पहा कसं. पर्याय ए म्हणते तोंडाला खाज सुटते आणि पर्याय बी म्हणते चेहरा सुटतो. या दोन्ही त्रास होतात. पर्याय ए आणि बी दोन्हीही बरोबर आहेत. जर पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर असतील तर याचं योग्य उत्तर पर्याय डी. फक्त डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं डी उत्तर नाही त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. या उत्तरातील एक प्रश्न तुमचा चुकला.
पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर ओळखण्यात थोडी चूक आणि त्यामुळे आपला मार्क गेला, गुण गेला. चला, ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी टेस्ट सोडवा, जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर कळेल. आणि इथं ओळीमध्ये पण आहे बघा, एक खाजरा व दुसरा गोड खजूर सुवर्णाच्या सेवनाने तोंडाला घशाला सूज सुटते, काही चेहऱ्याला काहींचा चेहरा सुजतो. पहा, तोंडाला सूज, तोंडाला व घशाला सूज येते बघा, तोंडाला खाज सुटते, घशाला सूज सुटते आणि चेहरा सुजतो. पहा, या तिन्ही गोष्टीला गुणकारी काय आहे तर खजऱ्या नावाचा सुराणा अगदी उपयोगी आहे, असं या ओळीमध्ये म्हणलं होतं. बऱ्याच जणाला 10 पैकी 10 कसे झाले, 2 उत्तरे झाले का आपले, म्हणजे 5 पैकी 5 म्हणायचे, 10 पैकी 10 म्हणायची सवय लागली का, आपली एकच उत्तरा संपलाय. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 5 पैकी 5 गुण घेतले त्यांचं अभिनंदन, ज्यांनी 5 पैकी 4 घेतले त्यांचंही खूप खूप अभिनंदन. चला, खूप छान. आपलं जरी उत्तर चुकलं, इथं चुकलं, तरी शेवटच्या परीक्षेत आपलं चुकणार नाही. आपण त्याआधी इतकी तयारी करणार आहोत की आपल्याला पैकीची पैकी गुण घ्यायची सवय लागणार आहे. सहज परीक्षेला बसलं तरी आपण योग्य उत्तराला गोल करणार आहोत. चला, अशा प्रकारे उतारा क्रमांक 177 इथं पूर्ण होत आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्यावरून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा, त्यावरती सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला दिलेले आहे. व्हॉट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूबचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये, शिक्षकांना, इतर शाळेच्या ग्रुपवरती शेअर करा. आपला तुम्हाला व्हॉट्सअपवरती आलेला मेसेजही शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थीही आपल्यासारखी तासिका करू शकतील, आपल्याला जॉईन करू शकतील. टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला तासिका सुरू झाल्यापासूनचे सर्व टेस्ट, सर्व PDF, सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात आणि ते आहे टेलिग्राम. चला, थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. चला, भेटूया पुढच्या उत्तरामध्ये.